समाजात ज्या नात्याला सर्वात पवित्र आणि विश्वासाचं नातं मानलं जातं ते म्हणजे पती पत्नीचं नातं. दोन व्यक्ती जेव्हा लग्नाच्या बंधनात अडकतात तेव्हा ते सुखदुःखात एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतात. परंतु अलीकडच्या काळात या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना घडत आहेत, ज्या ऐकून माणसांचा लग्न संस्थेवरील विश्वासच उडून जावा. आपल्याच हाताने आपल्या कुंकवांचा बळी घेणाऱ्या आणि पतीचा काटा काढणाऱ्या बायकांच्या विकृत मानसिकतेने आज संपूर्ण समाज सुन्न झालाय. गेल्या काही दिवसांपासून पत्नीने आपल्याच नवऱ्याला मारून टाकण्याच्या अनेक धक्कादायक घटना लागोपाठ घडत आहेत. यामध्ये देशात गाजलेली सिया गोयल केस असो, सोनम रघुवंशीची केस असो, दैवशाला देशमुख केस असो, की मुंबईची येरोलीची सुनीता कुशवाह केस असो, या सर्व घटनांमध्ये पत्नीने पतीचा अत्यंत निर्घृणपणे खून केलाय. या भयंकर आणि अंगावर काटा आणणाऱ्या गुन्ह्यांच्या यादीत आता आणखी एका भयानक घटनेची भर पडली आहे, ज्या घटनेने पोलीस प्रशासनासह संपूर्ण देश हादरून गेलाय. प्रेम, विश्वासघात, पैशांचा हव्यास आणि एका विषारी सापाच्या माध्यमातून अत्यंत थंड डोक्याने रचलेला हा कट होता, जो पोलिसांनी नुकताच उघडकीस आणलाय. काय होती ही संपूर्ण घटना? चला समजून घेऊ. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. मेरठ शहरापासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर भंडोरा गावाचे रहिवासी असलेले 72 वर्षांचे आजब सिंग, त्यांचं कुटुंब अत्यंत साधं आणि कष्टाळू म्हणून ओळखलं जातं. आजब सिंग हे शेतकरी असून त्यांची 69 वर्षांची पत्नी गृहिणी आहे. त्यांना 3 मुले होती, ज्यातील सर्वात लहान मुलगा अतुल कुमार वय 32 वर्ष होतं. अतुल हा अत्यंत हुशार, शांत आणि मनमिळावू तरुण होता. अतुल सुरुवातीला एका खाजगी संगणक कंपनीत नोकरी करत होता. साधारणतः 7 वर्षापूर्वी 2019 मध्ये अतुलचे दामिनी नावाच्या एका उच्च शिक्षित मुलीवर प्रेम जडलं. दामिनीकडे MA, BEd अशा दुहेरी पदव्या होत्या, त्यामुळे ती अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील वाटत होती. तिचे वडील हयात नव्हते आणि तिची आई धाकट्या मुलांसह हस्तिनापूर येथे राहत होती. अतुलच्या कुटुंबाचा या आंतरजातीय विवाहाला तीव्र विरोध होता, परंतु प्रेमात आंधळ्या झालेल्या अतुलने आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन दामिनीशी प्रेमविवाह केला होता. दामिनीच्या मनातही अतुलबद्दल किती अथांग प्रेम आहे हे जगाला दाखवण्यासाठी तिने आपल्या हातावर अतुल की गुर्जरी असा टॅटू देखील मोठ्या अभिमानानं काढून घेतला होता. सुरुवातीची काही वर्ष सर्व काही अत्यंत सुरळीत आणि आनंदानं चाललं होतं. त्यांना एक गोड मुलगा झाला होता, जो आता 6 वर्षांचा आहे. 4 वर्षापूर्वी अतुलने आपली खाजगी नोकरी सोडली आणि हस्तिनापूरमध्ये एका इमारतीत राहून कृष्णा किड्स प्ले स्कूल नावाचे एक प्ले स्कूल सुरू केले. दामिनी स्वतः उच्च शिक्षित असल्याने ती या शाळेची मुख्याध्यापिका बनली, तर अतुल शाळेचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहू लागला. त्यांच्या मेहनतीमुळे शाळेची प्रगती वेगाने झाली आणि नर्सरी ते 5वी पर्यंत सुमारे 150 मुले तिथे शिकू लागली, ज्यामुळे त्यांच्या घराची आर्थिक घडी व्यवस्थित बसली होती. परंतु वरून अत्यंत सुखी आणि समाधानी दिसणाऱ्या या संसारात आतून एक भयानक विझत चाललेली आग धुमसत होती. दामिनीचे अतुलच्या वृद्ध पालकांशी आणि कुटुंबाशी अजिबात पटत नव्हतं. तिने सतत घरात भांडणे करण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांनी तिने अतुलला सांगितले की एका पुजाऱ्याने तिला ज्योतिषीय सल्ला दिला आहे की जर ती पुढील 4 वर्ष सासरच्या लोकांपासून दूर राहिली नाही तर अनर्थ होईल. आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या अतुलने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तो आपल्या आई वडिलांना सोडून दामिनी आणि त्यांच्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलासह हस्तिनापूरमधील एका भाड्याच्या स्वतंत्र घरात राहायला गेला. याच काळात म्हणजे साधारणतः 2 वर्षापूर्वी शाळेतील मुलांची ने-आण करण्यासाठी अतुलने तुषार पायला उर्फ निक्की नावाच्या एका 35 वर्षीय तरुणाला 10,000 रुपये महिना पगारावर चालक म्हणून कामावर ठेवलं होतं. तुषार दिसायला अतिशय देखणा होता. तुषारचे रोज शाळेत येणे जाणे सुरू झाले आणि येथूनच या सुखी संसाराला एका विनाशाचं काळं वळण मिळालं. शाळेत रोजच्या ने-आण आणि कामाच्या निमित्ताने स्कूल बस चालक तुषार
आणि शाळेची मुख्याध्यापिका दामिनी यांच्यात जवळीक वाढू लागली. अतुल दिवसभर शाळेच्या प्रशासकीय कामात गुंतलेला असायचा. मुलांच्या प्रवेश प्रक्रियेत आणि कुटुंबाचा गाडा चालवण्यात तो सतत व्यस्त असायचा. या व्यस्ततेचा गैरफायदा घेत दामिनी आणि तुषार एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यात अनैतिक प्रेमसंबंध सुरू झाले. त्यांच्या प्रेमाची आग इतकी भडकली होती की दोघांनाही आता जगाची आणि आपल्या कुटुंबाची अजिबात पर्वा उरलेली नव्हती. तुषारचे लग्न झाले होते तरीही त्याला दामिनीसोबत नवीन आयुष्य सुरू करायचं होतं, तर दामिनीलाही आपल्या पतीचा कंटाळा आला होता. दोघेही एकमेकांशी लग्न करून पळून जाण्याच्या योजना आखू लागले. पण या मार्गात सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे स्वतः अतुल. अतुलला वाटेतून कसं हटवायचं याचा विचार दामिनी आणि तुषार गेल्या वर्षभरापासून करत होते. याच दरम्यान दामिनीला समजलं की अतुलने स्वतःचा 20 लाख रुपयांचा जीवन विमा काढलाय. या माहितीने त्यांच्या क्रूर मनसुब्यांना आणखी हवा दिली. जर अतुलचा मृत्यू झाला तर त्यांच्या प्रेमामधील अडथळा कायमचा दूर होईलच, शिवाय विम्याची 20 लाख रुपयांची मोठी रक्कमही मिळेल, ज्यातून तुषार आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन दामिनीसोबत एक आलिशान आणि नवीन आयुष्य सुरू करू शकेल. या पैशांच्या आणि वासनेच्या हव्यासापोटी दामिनीने आपल्याच पतीला अत्यंत थंड डोक्याने संपवण्याचा कट आखला. अतुलला संपवण्यासाठी त्यांनी पहिला जीवघेणा प्रयत्न साधारणतः 20 दिवसापूर्वी केला होता. योजनेनुसार तुषारने एका काळ्या रंगाच्या एर्टिगा गाडीने रस्त्यावरून दुचाकीने जाणाऱ्या अतुलला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अतुल गाडीवरून दूर फेकला गेला. परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अतुलने डोक्यावर मजबूत हेल्मेट घातले असल्याने त्याला केवळ किरकोळ दुखापत झाली आणि त्याचा जीव थोडक्यात वाचला. या अपघातानंतर जेव्हा तुषारने दामिनीला फोन करून सांगितले की अपघात अपयशी ठरला आहे, तेव्हा दामिनी अत्यंत चतुरपणे या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत होती. तिने घरी आलेल्या जखमी अतुलला पोलिसात तक्रार करण्यापासून पूर्णपणे रोखले. गाडीचा नंबर नीट दिसला नाही, पोलिसात चक्रा मारून काही फायदा नाही, असे भावनिक कारण सांगून तिने अतुलला शांत केलं. इतकंच नव्हे तर तपासात असंही समोर आलं की दामिनी बऱ्याच काळापासून अतुलच्या जेवणात आणि रात्रीच्या दुधात हळूहळू गुंगीचं औषध आणि संथ विष मिसळत होते. यामुळे अतुलची प्रकृती अनेकदा अचानक खालावत असे. अतुलला याचा संशयही आला होता आणि त्याने आपल्या आईकडे तक्रारही केली होती की घरात जेवण खाल्ल्यानंतर मला खूप चक्कर येते, अशक्तपणा जाणवतो आणि शरीरात प्रचंड त्रास होतो. अनेक वेळा त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात देखील दाखल करावे लागले होते. पण पत्नीवर कोणी संशय घ्यावा असं वातावरण नसल्याने दामिनी प्रत्येक वेळेत वाचत होती. जेव्हा अपघाताचा आणि जेवणात विष कालवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला तेव्हा दामिनी आणि तुषार अधिक अस्वस्थ झाले होते. त्यांना लवकरात लवकर अतुलचा अंत हवा होता. मग तुषारने एक अत्यंत क्रूर आणि अंगावर काटा आणणारी नवी योजना दामिनी समोर मांडली. त्याने सांगितलं की जर आपण अतुलला एखाद्या अत्यंत विषारी सापाकडून दंश करवला तर तो एक नैसर्गिक अपघात वाटेल आणि भारतातील ग्रामीण भागात सापाच्या चावण्याने मृत्यू होणे सामान्य असल्याने कोणालाही त्याबाबत संशय येणार नाही. विम्याचे पैसेही कोणत्याही कायदेशीर अडचणीविना सहज मिळतील. दामिनीने या अमानुष योजनेला तात्काळ होकार दिला. तुषारने त्याचे 2 गारुडे मित्र सोनू आणि उदय कुमार यांच्याशी संपर्क साधला, जे साप पकडण्यात आणि पाळण्यात पटाईत होते. तुषारने दामिनीची भेट या गारुड्यांशी घडवून आणली आणि अतुलचा सापाच्या दंशाने खून करण्यासाठी या गारुड्यांसोबत तब्बल 5 लाख रुपयांचा सौदा ठरवला. विमा मिळताच त्यांना हे पैसे दिले जाणार होते, तर 15,000 रुपये आगाऊ रक्कम म्हणूनही तातडीने देण्यात आली होती. सोनू आणि उदय यांनी जंगलातून सर्वात विषारी आणि जीवघेणा मानला जाणारा मण्यार जातीचा काळा साप पकडून आणला आणि तो एका प्लास्टिकच्या डब्यात बंद करून ठेवला. तुषारने आपल्या मोबाईलमध्ये त्या सापाचा फोटोही काढून ठेवला, जेणेकरून दामिनीला या सगळ्यांवर विश्वास बसेल. त्या गुरुवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर दामिनीने नेहमीप्रमाणे अतुलला पिण्यासाठी दूध दिलं, परंतु या दुधात तिने मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्याचं मिश्रण दिलं होतं. अतुलने तो दूध पिलं
आणि काही वेळातच तो पलंगावर झोपी गेला. मध्यरात्रीचे साधारणतः 2 वाजले असावेत. जेव्हा हस्तिनापूर शहर गाढ झोपेत होते तेव्हा दामिनी घराचा मुख्य दरवाजा हळूच उघडला. बाहेर तुषार आपल्या 2 गारुडी मित्रांसह विषारी मण्यार सापाला घेऊन उभा होता. ते तिघेही अत्यंत शांतपणे घराच्या आत शिरले. दामिनीने त्यांना अतुल झोपलेल्या खोलीत नेले. खोलीत प्रचंड उकाडा होता आणि अतुल पलंगावर चादर ओढून निश्चित पडलेला होता. गारुडी सोनू आणि उदय यांनी तो डबा उघडला आणि अत्यंत सावधगिरीने त्या विषारी काळ्या मण्यार सापाला अतुलच्या पलंगावर त्याच्या ब्लँकेटच्या आत सोडून दिले. मण्यार साप हा अत्यंत शांत पण भयंकर विषारी असतो. त्याचा दंश इतका सूक्ष्म असतो की झोपलेल्या माणसाला वेदना देखील जाणवत नाहीत, पण त्याचे विष काही तासातच माणसाचा जीव घेते. सापाला पलंगावर सोडताच गाढ झोपेत असलेल्या अतुलच्या हातावर आणि पायावर 2 ते 3 वेळा तीव्र दंश करण्यात आला. विष अतुलच्या शरीरात झपाट्याने पसरू लागलं, पण झोपेच्या गोळ्यांच्या अतिरेकी प्रमाणामुळे अतुलला त्या दंशाची जाणीव देखील झाली नाही. तो तशाच बेशुद्ध अवस्थेत मृत्यूच्या दारात सरकू लागला. यानंतर तुषार आणि त्या दोन्ही गारुड्यांनी तो साप खोलीतच पलंगाच्या खाली सोडून दिला, जेणेकरून सकाळी लोकांना तो साप तिथेच दिसेल आणि मृत्यू नैसर्गिक सर्पदंशाने झाला आहे यावर शिक्कामोर्तब होईल. काम फत्ते झाल्यानंतर दामिनीने तुषार आणि गारुड्यांना तिथून निघून जाण्यास सांगितले. स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दामिनी आपल्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाला घेऊन दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली. जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात. दरम्यान शुक्रवारची सकाळ उजाडली. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दामिनी अतुलच्या खोलीत चहा घेऊन जाण्याचे नाटक करत आत शिरली. अतुल पलंगावर पूर्णपणे पांघरून घेऊन निश्चित पडलेला होता. त्याचे शरीर थंड आणि निळे पडलेले होते. दामिनीने अचानक मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे लोक आणि घर मालक धावत त्या ठिकाणी आले. दामिनीने रडत रडत सर्वांना सांगितलं की अतुल सकाळी उठलेच नाहीत, त्यांना काय झाले पहा. जेव्हा लोकांनी अतुलच्या अंगावरील चादर बाजूला केली तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. पलंगावर तोच काळा विषारी साप शांतपणे बसलेला होता आणि अतुलच्या हातावर पायावर सापाच्या दंश झाल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. जमलेल्या लोकांनी तात्काळ लाठ्यांच्या साहाय्याने त्या सापाला पकडून एका प्लास्टिकच्या डब्यात बंद केलं. दामिनीने आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की रात्री प्रचंड गरम होत असल्याने ते आपल्या मुलांना घेऊन दुसऱ्या खोलीत झोपायला गेली होती आणि अतुल या खोलीत एकटाच झोपला होता. त्यामुळे रात्री सापाने घरात घुसून त्याला चावा घेतला असावा. घटनेची माहिती हस्तिनापूर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अतुलला स्थानिक ग्रामीण आरोग्य केंद्रात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याला तपासताच मृत घोषित केलं. सुरुवातीला हा निव्वळ सर्पदंशाचा दुर्दैवी अपघात वाटत होता. अतुलचा मृतदेह त्याच्या मूळ गावी म्हणजेच भंडोरा येथे त्याला नेण्यात आला, जिथे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. पण या सगळ्या गर्दीत अतुलचे 72 वर्षांचे वृद्ध वडील आजब सिंग यांच्या मनात तीव्र संशय निर्माण झाला होता. दामिनीचे वागणे त्यांना सुरुवातीपासूनच खटकत होते. लग्न झाल्यापासून ती कुटुंबापासून दूर राहत होती. तिने अतुलला कुटुंबाविरुद्ध भडकावलं होतं आणि आता अतुलचा असा अचानक मृत्यू होणं त्यांना काही पचनी पडत नव्हतं. दामिनी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अतुलच्या मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार करावेत असा आवाजवी आग्रह धरला आणि शवविच्छेदन करण्यास तीव्र विरोध केला. दामिनीचा हा संशयास्पद विरोध पाहून वडिलांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी पोलिसांकडे स्पष्ट शब्दात सांगितलं की माझ्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक वाटत नाही, मला याचा सखोल तपास हवाय आणि शवविच्छेदन झाल्याशिवाय आम्ही अंत्यसंस्कार करणार नाहीत. वडिलांच्या या एका हट्टामुळे या संपूर्ण केसला एक अनपेक्षित आणि नाट्यमय वळण मिळालं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. वरिष्ठ पोलीस अधीक्षक अविनाश पांडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित कुमार यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाची आणि सापाच्या वर्तनाची पाहणी केली तेव्हा त्यांना काही गोष्टी खटकल्या. साप सहसा माणसाच्या अंथरुणात इतका आत शिरून चावत नाही आणि चावल्यानंतरही तिथेच तो शांतपणे बसून राहत नाही, कारण साप
अत्यंत लाजाळू प्राणी आहे असा पोलिसांनी निष्कर्ष काढला. पोलिसांनी सर्वप्रथम दामिनीच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल तपासण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक विश्लेषणादरम्यान पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक पुरावे लागले. दामिनीच्या फोनवरून काही महिन्यात आणि विशेषतः गुरुवारी रात्री स्कूल बस चालक तुषार पायला याच्याशी अनेक वेळा दीर्घ संभाषण झालं होतं. अगदी मध्यरात्री 2 वाजताही त्यांच्यात संपर्क झाला होता. एका सामान्य ड्रायव्हरशी स्कूल मालकिनीचे रात्रीच्या वेळी इतके संभाषण का व्हावे या प्रश्नाने पोलिसांच्या संशयाची सुई दामिनी आणि तुषारकडे फिरली. पोलिसांनी तातडीने तुषारला ताब्यात घेतलं आणि त्याची कडक चौकशी सुरू केली. सुरुवातीला तुषारने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या समोर दामिनी सोबतच्या रात्रीच्या फोन कॉलचे डिटेल्स आणि तांत्रिक पुरावे ठेवले तेव्हा त्याचे अवसानच गळालं. पोलिसांच्या खाक्यासमोर तुषार जास्त काळ टिकाव धरू शकला नाही आणि त्याने रडत रडत संपूर्ण थरारक काटाची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितलं की त्याचे आणि दामिनीचे प्रेमसंबंध होते आणि अतुल त्यांच्या नात्यात मोठा अडथळा ठरत होता. अतुलचा 20 लाखाचा विमा लग्न करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा कट रचला होता. तुषारने पोलिसांना हेही सांगितलं की यापूर्वी त्यांनी अतुलला एर्टिगा गाडीने उडून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो हेल्मेटमुळे वाचला. जेव्हा पोलिसांनी तुषारचा मोबाईल तपासला तेव्हा त्यात त्या विषारी मण्यार सापाचा डब्यातील फोटो सापडला, जो त्याने गारुड्यांकडून साप ताब्यात घेताना काढला होता. हा या गुन्ह्यातील सर्वात मोठा आणि पक्का फॉरेन्सिक पुरावा ठरला. तुषारच्या कबुलीनंतर पोलिसांनी दामिनीलाही ताब्यात घेतलं. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारी दामिनी जेव्हा तुषारच्या अटकेची बातमी ऐकली तेव्हा मात्र पूर्णपणे कोलमडून पडली. तिनेही आपला गुन्हा मान्य केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्पदंश घडवून आणणाऱ्या सोनू आणि उदय कुमार या दोन्ही गारुड्यांना बेड्या ठोकल्या. ज्या सापाने अतुलचा बळी घेतला होता तो साप वन विभागाच्या मदतीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या 4ही आरोपींना कोर्टात हजर करून मेरठ तुरुंगात पाठवण्यात आलं. 7 वर्षापूर्वी ज्या अतुलसाठी दामिनीने घरच्याशी भांडण केलं होतं, ज्याच्या नावाचा टॅटू हातावर मिरवला होता, त्याच अतुलच्या हत्येच्या आरोपाखाली ती आज तुरुंगाच्या अंधाऱ्या खोटलीत बंद झाली आहे. या घटनेचा धक्का दामिनीच्या माहेरच्या लोकांनाही सहन झाला नाही. जेव्हा प्रसार माध्यमांनी दामिनीच्या घरी जाऊन तिच्या भावाशी संपर्क साधला तेव्हा त्याने अत्यंत संतापाने आणि दुःखाच्या भरात आपल्या बहिणीशी असलेले सर्व संबंध तोडल्याचे जाहीर केलं. तिचा भाऊ सोनू म्हणाला, आमचा दामिनीशी आता काही संबंध उरला नाही. तिने जे काही केलं ते अत्यंत लाजिरवाणं आणि अमानुष आहे. आमच्यासाठी ती जिवंतपणीच मरण पावली आहे. तिला कायद्याने कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. आम्ही तिचे तोंडही पाहणार नाही. दुसरीकडे अतुलच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अतुलच्या मोठ्या भावाने सांगितलं की माझ्या भावाने तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला, पण तिने त्यांचा क्रूर विश्वासघात केला. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. या क्रूर गुन्ह्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अतुलच्या मृत्यूनंतर त्यांच्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाचे काय होणार हा सर्वात मोठा आणि संवेदनशील प्रश्न होता. अतुलच्या कुटुंबानं स्पष्ट केलं की तो मुलगा अतुलचा अंश आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ते स्वतः घेतील. त्याला माहेरच्या लोकांकडे कधीही सोपवणार नाहीत. बाकी या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.